नमस्कार, श्री कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे साबुदाण्याची खीर. चला तर मग खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया. इथं मी 5 ते 6 काजू बारीक कट करून घेतलेले आहेत. बदाम बारीक कट करून घेतलेले आहेत. चारोळे, पिस्ता बारीक कट करून घेतलेले आहेत. केशर दूध, अर्धी वाटी साखर, 1 वाटी साबुदाणा 5 ते 6 तास भिजवत घातला होता, ते घेतलेलं आहे. इथं मी पातेलं घेतलेलं आहे. पातेलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे तूप टाकून काजू बदाम फ्राय करून घेणार आहे. हे बघा, काजू बदाम फ्राय झालेले आहेत. आता त्यामध्येच 1 वाटी साबुदाणा तुपामध्ये छान असा परतून घेणार आहे. 1 ते 2 मिनिट साबुदाणा परतून झालेला आहे. आता आपण त्यामध्ये अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, गरम करून घेतलं आहे. आता आपण ते टाकून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया. हे बघा, छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण त्यामध्ये चारोळे टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया छान असं. आता यामध्ये केशर दूध टाकून घेऊया, ते मिक्स करून घेऊया. हे बघा, खिरीला छान अशी उकळी आलेली आहे. आता आपण त्यामध्ये वेलची पावडर टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया. आपल्याला आता ही खीर 4 ते 5 मिनिट मीडियम गॅसवर शिजवून घ्यायची आहे. आता यामध्ये काजू बदाम फ्राय केलेले टाकून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया. आता खिरीमध्ये साखर टाकून मिक्स करून घेऊया. हे बघा, छान असं मिक्स करून झालेली आहे. साखर टाकल्यानंतर 1 ते 2 मिनिट खीर शिजवून घ्यायची आहे. हे बघा, आता आपली खीर तयार झालेली आहे. दाटसर अशी झालेली आहे खीर. हे बघा, छान अशी खीर शिजलेली आहे. साबुदाणा एकदम मोकळा मोकळा झालेला आहे. आता आपण ही खीर एका बाउलमध्ये काढून घेऊया. खीर काढून घेतलेली आहे. आता त्यावर सजावटीसाठी काजू बदाम टाकून घेऊया.